मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 ते 10 असे बिझनेस प्लॅन सांगणार आहे, जे की तुम्ही पार्ट टाईममध्ये करू शकता किंवा मीडियम इन्व्हेस्टमेंट किंवा लो इन्व्हेस्टमेंट. एक प्लॅन आहे तो म्हणजे पापड आणि लोणचे उत्पादक, जे की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि डोमेस्टिक प्रोडक्ट लाईक पापड आणि पिकल्स तुम्ही करू शकतात. तुमच्याकडे जरी या गोष्टीचं चांगलं नॉलेज असेल आणि या गोष्टी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पापड आणि लोणचे उत्पादक करू शकतात. मित्रांनो, कारण आजकाल जे कॉलनीमध्ये तुम्ही जरी खेडेगावामध्ये राहत असाल किंवा छोट्याशा शहरामध्ये राहत असाल तर याची डिमांड खूप आहे. कारण लोकांना चांगलं चविष्ट खाणं खूप आवडतं आणि ती जरी चव तुम्ही देण्याचा प्रयत्न केला तर तुमचा पापड आणि लोणचेचा उत्पादनाचा बिझनेस जो आहे तो नक्कीच चांगल्या प्रकारे ग्रो होईल. तुम्ही जरी याला पार्ट टाईममध्येही विचार करत असाल, पण हळूहळू जरी तुमचा हा बिझनेस ग्रो झाला तर तुम्ही याला फुल टाईममध्येही करू शकता. त्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट शॉप उघडू शकता, जे की आज या फास्टच्या दुनियामध्ये कोणालाही घरून जेवण करण्याची टाईम नसतो. लोकं घाई गडबडीत घरून मग निघतात आणि त्यांना जरी बाहेर असं चविष्ट जेवण मिळालं तर ते तिथे थांबतात. कारण जर मी मी खूप वेळा पाहिले मित्रांनो, मी जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा मी ऑब्झर्वेशन करतो, लोकांना जरी वेळही लागलाच पण जिथे जरी क्वालिटी जेवणाची असेल तर लोक तिथं 10 काय 15-20 मिनिटं थांबून नंबर लावून ते जेवण घ्यायला तयार असतात, जिथे क्वालिटी असते. म्हणून तुम्ही जरी क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला तर ब्रेकफास्ट शॉपमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात. याच्यामध्ये मार्जिनही तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि याच्यामध्ये मीडियम इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकतात. हेही तुम्ही जरी पार्ट टाईम उघडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे इव्हिनिंगला मॉर्निंगला या 2 टाईममध्ये तुम्ही उघडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर हळूहळू जरी तुमचा बिझनेस सेट झाला तर तुम्ही याला फुल टाईममध्येही पाहू शकतात. तर नंतर तुमचं किराणा दुकान आहे, जे की हा मेन व्यवसाय तुम्ही गावामध्ये करू शकतात किंवा गावापासून एका छोटासं जे की सिटीसारखं गाव असतं, जे की बाजारपेठाचं गाव आपण त्याला म्हणतो, तिथे तुम्ही करू शकता. नाहीतर तुमच्या परिसरात जे 25-30 किलोमीटरवर तुम्ही ऑब्झर्वेशन करा की जिथे किराणा दुकानाची खरं गरज आहे, की तो कुठे नीड या गोष्टीची आहे, तर तिथे तुम्ही ऑल इन वस्तू एका किराणा दुकानमध्ये देऊ शकता. आज बघा खूप सुपर मार्केट आली, मिनी मॉल्स आले, तिथे GST वगैरे जास्त लागतं, म्हणून या गोष्टी अवॉइड करण्यासाठी लोक परत रिटर्न किराणा दुकानावरच होत आहेत. म्हणून ह्या गोष्टीकडे फ्युचरमध्ये चांगल्या प्रकारे बघितले जाणार आहे. म्हणून या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून प्लॅनिंग करू शकता. त्यानंतर तुम्ही जरी एखादा कॉलेजजवळ राहत असाल किंवा स्कूलजवळ राहत असाल, एखादा मीडियम कॉलेजजवळ राहत असाल तर तुम्ही स्टेशनरीचं दुकान टाकू शकतात. मित्रांनो, याच्यामध्येही चांगलं ग्रो तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुम्ही बुक्स ठेवू शकतात, नोट्सबुक ठेवू शकतात, पेन, पेन्सिल, शॉर्पनर, सगळ्या ज्या बी शाळेला लागणाऱ्या वस्तू काय, कलर्स, चित्रकलाच्या वह्या, हे सगळ्या गोष्टी मग तुम्ही तुमच्या स्टेशनरी दुकानावर ठेवू शकता. याचा इथेही चांगला ग्रोथ आहे आणि इथं तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप कमी लागणार आहे. म्हणून तुम्हाला फायनान्शियली इथं जास्त जास्त कॅपेबल असणे गरजेचं नाही. म्हणून तुम्ही त्यानंतर तुम्ही जरी ऑनलाईनमध्ये काही पाहत असाल तर ऑनलाईन मार्केटिंग आज खूप मार्केटमध्ये आलेलं आहेत. तुम्ही गुगल जरी केलं तर तुम्हाला तिथं 2-4 कंपन्या मिळून जातील ऑनलाईन मार्केटिंगचं. पण ऑनलाईन मार्केटिंगमध्ये तुम्हाला असं फिक्स सॅलरी नसणार आहे. तिथे तुम्हाला तुमच्या कामाच्या बेसवर तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही जेवढे कस्टमर कंपनीला कन्वर्ट करून देणार तेवढा त्याच्यावर जे पर्सेंटेज असेल 2%, 3% तेवढं पेमेंट तुम्हाला दिलं जाईल महिन्याला. म्हणून हा जो ऑनलाईन मार्केटिंगचं आहे याच्यामध्ये तुम्हाला पहिले शिकावं पण लागेल. तुम्हाला 6-7 महिने हे मार्केटिंग स्किल्स शिकावं लागेल, त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये येऊ शकतात. म्हणून या चांगल्या गोष्टी आहेत, अशा 5-6 प्लॅन आहेत जे की तुम्ही कमी फायनान्शियलने उतरू शकता मार्केटमध्ये. आणि तुम्ही पार्ट टाईम जरी या बिझनेस विचार करत असाल तर पार्ट टाईम साठी सुद्धा नक्की आहेत. मित्रांनो, जरी हे बिझनेस प्लॅन्स आवडले असतील तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच पुढच्या व्हिडिओसाठी आपला चॅनल पाहत राहा.